कालभैरव यांना शंकराचं रौद्र रूप मानलं जातं। कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते। कालभैरव भैरवांचा अर्थच भयंकर आणि पालनपोषण दोन्ही आहे। काळ ही त्याला घाबरतो म्हणूनच त्याला काळभैरव असे म्हणतात। तर ती अष्टमी असल्याने काही भागात कालाष्टमी असेही म्हणतात। पंचांगाप्रमाणे कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे। तर यंदा 2023 मध्ये कालभैरव जयंती ही 5 डिसेंबर रोजी आहे। तर धार्मिक समजुतीप्रमाणे भगवान शिवाने अंधकासुराचे वध करण्यासाठी कालभैरव अवतार घेतला असं म्हटलं जातं। तर भगवान शिवाने कार्तिक कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यान्हवेळी कालभैरव देव रूप धारण केले होते। कालभैरवांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या, दुःख, संकट, भय, रोग, काल आणि कष्ट सर्व दूर होतात। म्हणून सर्वांनी कालभैरवांची पूजा मनोभावी केली पाहिजे। कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शंकरांचा रुद्राभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालभैरव जयंती त्याचबरोबर कालाष्टमी या दिवशी आपण पूजा कशी करायची, त्याचबरोबर आपण घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी या दिवशी करू शकतो आणि भगवान शिवावरती म्हणजे शिवलिंगावरती या दिवशी आपण कोणत्या पद्धतीने रुद्राभिषेक करायचा आहे, या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी तिथी 4 डिसेंबर रोजी रात्री 9:59 सुरू होणार आहे ते 6 डिसेंबर रोजी रात्री 12:37 संपणार आहे। तर उदय तिथीप्रमाणे 5 डिसेंबर रोजी कालभैरव जयंती साजरी केली जाईल। आपण इच्छित असल्यास आपण या दिवशी उपवास करू शकता किंवा विधीनुसार कालभैरवांची पूजा करू शकता। कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत। तर या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालू शकता। आपल्या मनात कालभैरवाचे ध्यान करताना गंगाजलाने व्रत करण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे। नंतर आपल्या जवळपास कालभैरवांचं मंदिर जर असेल तर या मंदिरामध्ये आपल्याला नक्कीच जायचं आहे। मंदिरामध्ये जाताना आपल्याला सर्व पूजेचं साहित्य न्यायचं आहे, त्याचबरोबर नैवेद्यही न्यायचा आहे, एक नारळ न्यायचा आहे, खडीसाखर आपल्याला घेऊन जायची आहे। तर नैवेद्यामध्ये जर आपण मंदिरामध्ये जाणार असू तर नैवेद्यामध्ये भाकरी, वांग्याचं भरीत, एक कांदा आणि एक लिंबाची फोड या पद्धतीने आपल्याला नैवेद्य कालभैरव जयंती दिवशी आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे। तर हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते। तर हे व्रत पाळल्यास उत्तम फळही प्राप्त होते। या दिवशी व्रत करण्याचा आपण संकल्प केल्यानंतर दिवसभरात कालभैरव आणि भगवान शंकरांची आपल्याला पूजा करायची आहे। जवळच्या भैरव मंदिरात व शिव मंदिरात शंख घंटा वाजवत भजन कीर्तन व नामजप करायचा आहे। रविवारी किंवा मंगळवारी जर अष्टमी येत असेल तेव्हा त्या दिवसाला अधिक महत्त्व असते। तर यावर्षी कालभैरव जयंती ही मंगळवारी आलेली आहे, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे। तर तुमच्या जवळपास जर कालभैरव मंदिर नसेल तर तुम्ही घरीच पूजा करायची आहे। घरीच आपण शिवलिंगावरती रुद्राभिषेक करणार आहोत, कारण या दिवशी शिवलिंगावरती रुद्राभिषेक करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। जवळपास जर तुमच्या कालभैरव मंदिर असेल तर तुम्ही नक्कीच मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान शंकरांनी कालभैरवाचा रौद्र अवतार घेतला होता, म्हणून हा दिवस कालभैरव अष्टमी म्हणून साजरा केला जातो। भगवान कालभैरवांबद्दल असे म्हटले जाते की कालभैरव माणसाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो। सजीवांचे कल्याण करणाऱ्यांवरती कालभैरवाची विशेष कृपा असते, तसेच वाईट कृत्य करणाऱ्या आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा देतो। कालभैरव अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला आपण खायला घालायचं आहे। असे मानले जाते की कालभैरवांसोबतच शनिदेवाची कृपाही त्यामुळे आपल्याला प्राप्त होते आणि राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो। कालभैरवांची उपासना केल्याने मनातील भीती नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव नाहीसा होतो। तर या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये किंवा घरामध्ये भगवान शंकरांसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। तर बऱ्याच मान्यतेनुसार रात्री कालभैरवांची पूजा केली जाते। कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरव मंदिरात जाऊन प्रसादात जिलेबी, इमरती, उडीद डाळ, पान आणि नारळ अर्पण करायचे आहेत। तसेच तुमच्या सर्व चुकांची क्षमा मागायची आहे। प्रसादाचा काही भाग आपल्याला काळ्या कुत्र्याला खायला घालायचा आहे।
तर या दिवशी आपल्याला भगवान शिवाची पूजा करण्यासाठी 21 बेलांच्या पानांवरती आपल्याला चंदनाने ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचं लिहायचं आहे। यानंतर मनात ओमचा उच्चार करताना भगवान शंकरांना एक एक बेलपत्र अर्पण करायचं आहे। असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील। तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे महादेव हे देवांचे देव आहेत। कालाष्टमीच्या दिवशी भगवान शिव आदिशक्ती माता दुर्गा मातेसोबत असतात। यावेळी भगवान शंकरांना रुद्राभिषेक करणे खूप शुभ मानले जाते। तर या दिवशी रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते असे मानले जाते। तर व्यक्तीच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात। कालभैरवांची पूजा नेहमी निशा काळात केली जाते, त्यामुळे व्यक्ती निशा काळात भगवान शिवाचा रुद्राभिषेक करू शकतो। तर या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची पूजा करून एका गळकीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि शिवलिंगावरती ही गळकी ठेवायची आहे किंवा एका भांड्यामध्ये आपण पाणी घेऊन चमचा पाणी आपल्याला किंवा पळी पाणी आपल्याला शिवलिंगावरती घालायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कालभैरवाष्टकम हे 11 वेळा आपल्याला याचे पाठ करायचे आहेत। रुद्राभिषेक चालू असताना आपल्याला हे वाचन करायचं आहे। महादेवांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। भगवान कालभैरव कुत्र्यावरती स्वार होत असल्याने या दिवशी कुत्र्यांनाही दूध आणि मिठाई खायला दिली जाते। काळ्या कुत्र्याला भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते, कारण कुत्रा ही भैरव देवांची स्वारी आहे, म्हणून त्याला स्वास्वा असेही म्हणतात। तर हे स्वरूप देव आणि मानवांमध्ये वास करणाऱ्या पाप्याला शिक्षा देतात। हातात असलेल्या काठीने ते शिक्षा करतात असं सांगितलं जातं। भगवान कालभैरवांची उपासना केल्याने सर्व राहू आणि शनी दोष नाहीसे होतात असे मानले जाते। पूजेच्या वेळी कालभैरवांची कथा ऐकणे फार महत्त्वाचे आहे। एकदा त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात कोण श्रेष्ठ यावरती भांडण सुरू होते। या प्रकरणाची चर्चा वाढतच राहिली आणि त्यानंतर सर्व देवतांना बोलावून बैठक घेण्यात आली। तेथे सर्वात जास्त विचारले जाता की सर्वोत्तम कोण आहे। सर्वांनी चर्चा केली आणि उत्तर सापडले, ज्याला शिव आणि विष्णू यांनी पाठिंबा दिला। परंतु तेव्हाच ब्रह्माजींनी भगवान शिवाला अपशब्द बोलले, ज्यामुळे भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी ते अपमान मानले। त्या रागातून शिवाने स्वतःचे रूप भैरव निर्माण केले। भैरवाच्या या अवताराचे वाहन काळा कुत्रा होतं। एका हातात काठी होती आणि या अवताराला महाकालेश्वर या नावानेही संबोधले जाते, म्हणूनच त्यांना दंडाधिपती असेही संबोधले जाते। शिवाचे हे रूप पाहून सर्व देवता घाबरले। रागाच्या भरात भैरवाने ब्रह्माजींच्या 5 मुखांपैकी एक मुख कापले। तेव्हापासून ब्रह्मदेवाला 4 मुखे आहेत। अशा प्रकारे ब्रह्माजींचा शिरच्छेद केल्यामुळे ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप भैरवजीवर आले। जेव्हा ब्रह्माजींनी भैरवबाबांची माफी मागितली तेव्हा शिवजी प्रत्यक्ष रूपात येतात। भैरवबाबांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली, त्यामुळे भैरवांना अनेक वेळा भिकाऱ्यासारखे जगावे लागले। अशा प्रकारे वर्षानंतर त्यांची शिक्षा वाराणसीत संपते। त्याचे एक नाव दंडपाणी होते। त्यामुळे भैरव जयंती हा पापाची शिक्षा देणारा दिवसही मानला जातो। अशा प्रकारे ही पूजा केली जाते। असे म्हणतात की कालभैरवाची पूजा करतो त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, त्याला तो परम वरदान देतात। कालभैरव जीवनातील कोणत्याही प्रकारचे संकट, भय, रोग, वेदना दूर करतात। तुम्हाला जर कालभैरवाष्टकम नाही पाठ करण्यास जमलं तर तुम्ही यूट्यूबवरती लावून ते घरामध्ये ऐकू शकता किंवा मुलांनाही तुम्ही या दिवशी हे ऐकवायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही ओम कालभैरवाय नमः ओम कालभैरवाय नमः या मंत्राचाही जप या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।